पंढरपूर पुरवठा अधिकाऱ्याच्या विरोधात रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत संपाची हाक दिल्याची माहिती रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशनचे संघटक राज कमटम यांनी दिली। उद्यापासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदार संपावर जाणार आहे। कारण पंढरपूर पुरवठा निरीक्षक श्री सदानंद नाईक यांच्याबाबत आम्ही 2022 पासून तक्रार करत आहे। तर सरकारचं व प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी आम्ही उद्यापासून बेमुदत संप करणार आहे। मागील काही वर्षांपासून पंढरपूरचे पुरवठा अधिकारी हे तेथील धान्य वितरक दुकानदारांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार दुकानदार 2022 पासून आमच्याकडे करत असल्याने आम्ही संप पुकारला आहे। मागील काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी एक संघटना तयार झाली असून आमची पुरवठा अधिकाऱ्यांबाबत काहीही तक्रार नाही असं सांगत असतील तर मग आजपर्यंत माहे ऑगस्ट 2022 मध्ये कमी होते 800 अंत्योदय आणि 10,000 अन्न सुरक्षा इष्टांक शिल्लक असताना डेटा फीड का झाले नाही, तेथे स्थानिक सर्व दुकानदार त्यांच्या सोबत का नाहीत असा सवाल रास्तभाव धान्य दुकानदार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर यांनी उपस्थित करत दुकानदारांच्या तक्रारीनुसार आम्ही संप पुकारल्याचे सांगितले। सोलापूर शहर रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसिन विक्रेता असोसिएशन आमची संघटना हे रेशन दुकानदारासाठी न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे। आमची संघटना कुठल्याही म्हणजे तळागाळातल्या दुकानदार आहेत जे दुर्बल आहे, जे त्यांची तक्रार स्वतः त्यांची म्हणजे मांडत नाहीत अशासाठी आपली असते आणि त्या लोकांसाठी संघटना करत असते। पंढरपूर तालुक्यात वेळोवेळी काही दुकानदारांना त्रास झालेला आहे, त्या बाबतीचा वाचा फोडण्यासाठी आपली जिल्हा संघटना आम्ही 2022 पासून वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनावर कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक साहेब यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्या उपर आम्ही दिलेले फोनपेचे काही माहिती दिलो तर त्या उलट त्या म्हणजे जे क्लिप ते त्या नाईक साहेबा पोचलं आणि त्यांच्यावर त्याची क्लिप आहे त्याचा शोध घेऊन त्याला अजून जास्ती त्रास देण्याचा प्रकलेला आहे। त्याकडे कुठल्याही म्हणजे दुकानदार बाबतीत म्हणजे कुठलाही पुरावा आम्ही आमच्या पंढरपूरच्या दुकानदारांना कुणाला समोर आणले आहे। संघाची जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी भांडण्या म्हणजे हक्कासाठी आणि अजून एक दुसरी म्हणजे तात्पुरती तयार झाले अधिकाऱ्यांच्या बाजू मांडण्यासाठी संघटना झालेली आहे। त्यांना दरांचं देणं काय नाही आहे। प्रत्येक अधिकारी वर्ग कसे आपल्यावर येतात, अधिकारी चांगले यासाठी ते होतात, अधिकारी त्या उडसळपणामुळे सिद्ध होतात। पंढरपूर दुकान आहेत नवीन दुकानदार 4-5 महिने त्यांना मिळालं समज तर त्यांनी वरची अडचण आहे पंचायत आहे असं सांगितलं आहे। बरोबर आहे, वरचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे प्रॉब्लेम आहे त्या बाबतीत त्या बरोबर ह्या म्हणजे सांगणे काम करतायत क्लिप जोडून म्हणजे आपल्याला माध्यमातून त्यामधून आपल्याला येईल आणि तरी पण मला म्हणजे संघटन त्रास आहे त्यांना तिथल्या पंढरपूरच्या अधिकारी आहे माहिती मी त्या माहिती आम्हाला तर त्रास होत आहे अंगत आहेत हे तरी आधीची मांडणी अधिकारी तयार केलेलं तात्पुरतं संघटना असं आम्ही दुकानदार हिताची काम करतो। आजपर्यंत कुठल्याही दरात कुठल्या नाही।